नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोले भटुरे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। अगदी रेस्टॉरंट स्टाईल असे आपले छोले आणि भटुरे घरच्या घरी बनवून तयार होतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक मोठी वाटी काबुली चणे घेतलेले आहेत। आपण बघू शकता हे मोठ्या आकाराचे आपले चणे आहेत। यामध्ये एक बारीक लहान आकाराचे देखील व्हाईट चणे आपले भेटतात, पण आपल्याला मोठ्या आकाराचे चणे काबुली चणे यासाठी घ्यायचे आहे। हे चणे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे चणे 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे। चणे आपण भिजवायला ठेवलेले आहे, तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी पीठ तयार करून घेणार आहोत। इथं मी 4 वाटी मैदा घेणार आहे। 4 वाटी मैद्यासाठी 1 वाटी रवा इथं मी घेणार आहे। आपण जर भटुऱ्यांसाठी 4 वाटी मैदा घेतला तर इथं 1 वाटी आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे। त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आपल्याला टाकायचा आहे। तसेच 2 चमचे दही इथं मी वापरणार आहे। दह्यामुळे आपले भटुरे खाण्यासाठी स्वादिष्ट लागतात। तसेच चवीनुसार मीठ वापरले आहे आणि आता 2 मुरुकले इथं तेल आपण या मिश्रणमध्ये घालणार आहोत। आता दोन्ही हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे। आपल्याला भटुऱ्यांसाठीचे पीठ हे 3 तास आधी भिजवून ठेवायचे आहे। 3 तास भिजवल्यानंतर आपले भटुरे हे छान प्रकारे तयार होतात। अगदी सॉफ्ट असे पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण पुरींसाठी पीठ भिजवतो त्याच प्रकारे हे पीठ आपल्याला पोळीच्या पिठापेक्षा थोडे कडक भिजवून घ्यायचे आहे। थोडे तेल टाकून आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे पुन्हा मळून घ्यायचे आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी इथं भिजवून घेतले आहे। आता हे पीठ आपल्याला 3 तास अशा पद्धतीने झाकून ठेवायचे आहे। 3 तासानंतरच आपल्याला भटुरे हे करण्यासाठी घ्यायचे आहे। चणे आपण 5 तास भिजवायला ठेवलेले होते। अशा पद्धतीने आपले काबुली चणे हे भिजलेले आहे। छान प्रकारे चणे हे आपले फुगलेले आहे, आपण बघू शकता। आता हे चण्यामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे चणे आपल्याला एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। फुगलेले चणे हे धुतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे। आता या चण्यांना आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या ह्या कुकरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। चणे बुडेल इतपत पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे। तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। तसेच 4 इथं मी लवंग घेतलेले आहे, ते आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे। तसेच 1 दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे। चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे। चणे हे आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। अगदी मऊसूद असे चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। इथं आपण आता छोल्यांसाठी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी 5 कांदे चिरून घेतलेले आहे। तसेच लसूण, अद्रक आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। आता हे कांदे आपल्याला एका पॅनमध्ये तेल टाकून परतून घ्यायचे आहे। थोडे लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे कांदे परतून घ्यायचे आहे।
कांदे थोडे परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण आणि अद्रक देखील कांद्यांसोबत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदे थोडे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, तो देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे। कांद्यांना थोडा लालसर रंग येईपर्यंतच आपल्याला हे कांदे परतून घ्यायचे आहे। कांदे परतून झाल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामधून यांची पेस्ट करून घ्यायची आहे। पाणी न टाकता आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपले चणे देखील शिजून तयार झालेले आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपले चणे हे शिजलेले आहे। छोले बनवण्यासाठी आपल्याला चणे हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। ज्या पॅनमध्ये आपण कांदे परतून घेतले होते त्याच पॅनमध्ये आपल्याला आता पुन्हा तेल 3 मुरगळे इथं मी तेल टाकून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला कांदे आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला 2 तेजपान आणि 2 इथं मी सुक्या लाल मिरच्या टाकून घेतल्या आहे। त्या परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट आपल्याला 5 ते 10 मिनिटं चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। पाच मिनिट आपल्याला ही पेस्ट चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। सुरुवातीला हळद टाकून घ्यायची आहे, 2 चमचे धने पावडर टाकून घ्यायचे आहे, तसेच 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। इथं मी एव्हरेस्टचा छोले मसाला यामध्ये टाकून घेणार आहे। 2 ते 3 चमचे आपल्याला छोले मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे मसाले आता आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या मसाल्याला तेल सुटू लागलेले आहे। मसाला चांगला परतून झाल्यानंतरच आपल्याला शिजवलेले चणे त्यामध्ये टाकायचे आहे। तसेच मी इथं थोडे गरम पाणी करून घेतलेले होते, ते गरम पाणी आपल्याला या पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहे। या भाजीमध्ये आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा आहे। आपल्याला लागेल तसे गरम पाणी त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही छोल्यांची भाजी आपल्याला 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपली छोल्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे। मंद आचेवर आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता आपल्याला भटुरे हे करून घ्यायचे आहे। आपले पीठ हे 3 तास चांगल्या प्रकारे भिजलेले आहे। आता आपल्याला छोटे गोळे करून भटुरे हे लाटून घ्यायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर आपल्याला हे भटुरे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपले भटुरे हे टम असे फुगलेले आहे।
अशा पद्धतीने आपली छोले आणि भटुरे बनवून तयार झालेले आहे। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। छान प्रकारे आपले रेस्टॉरंट स्टाईल असे छोले भटुरे बनवून तयार झालेले आहे। अगदी सोपी आणि सरळ अशी ही रेसिपी आहे। आपण एकदा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा। भटुरे देखील आपले छान प्रकारे बनवून तयार झालेले आहे। धन्यवाद।